हॅलो, नमस्कार. मी मयुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती. तर आज आपण महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक म्हणजे जे डोंगराच्या कुशीत वसलेलं आणि लाखो भक्तांच्या श्रद्धेचे केंद्रस्थान असलेलं रेणुका देवी मंदिराचे आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहे. असं म्हणतात, की आपण आपल्या कुलदेवीला वर्षातून एकदा तरी दर्शन घ्यायला गेलं पाहिजे. तर त्यासाठी आम्ही गेलो होतो माहूरला, म्हणजेच आमची जी कुलदेवी आहे रेणुका माता, त्याच्या दर्शनासाठी. तर सकाळीच आम्ही सुरुवात केली. तर पायऱ्या चढायला लागलो आणि जसं की आपल्याला माहिती आहे प्रत्येकाची काहीतरी इच्छा असते, त्यासाठी नवस केलेले असतात. तर जाताना समोरच बघितलं, की एक व्यक्ती प्रत्येक पायरी परत जोडपेटवत चालला होता. माता रेणुकेच्या जन्माची देखील एक अद्भुत कहाणी आहे. राजा रेणू काशीत राज्य करीत होता आणि त्याच्या पत्नीचे नाव होते भागवती आणि ती दुर्गेची नेहमी उपासना करायची. राजा राणीला बरेच वर्ष मूल होत नव्हतं, त्यासाठी त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला आणि त्या यज्ञाचे फळ म्हणून त्यांना एक मुलगी झाली आणि राजाचे नाव रेणू होते, त्यामुळे त्यांनी मुलीचे नाव रेणुका ठेवले आणि आज आपण त्या देवीलाच, त्या मातेलाच रेणुका माता म्हणून ओळखतो. मंदिरात आरती वगैरे करता येत नाही, त्यामुळे तिथे बाहेरच होमकुंड असल्यामुळे आम्ही आरती करायची होती. मग दिवे त्या कुंडापाशीच आम्ही लावले आणि समोरच एक छोटीशी अशी खिडकीसारखं दिसतं, जिथून आपल्याला माता रेणुका देवीचं मुखदर्शन होतं. माता रेणुका देवीला नैवेद्य म्हणून विडा तांबूलचे महत्त्व आहे आणि मुख्य नैवेद्यापैकी हा एक मानला जातो. रेणुका माता भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या परशुरामांची आई होती आणि महर्षी जमदग्नींची पत्नी होती. मंदिर परिसरात इतर देवीचे पण मंदिर आहे, जसे की महालक्ष्मीचं मंदिर आणि तुळजाभवानी मातेचं मंदिर देखील आहे. रेणुका देवी अतिशय प्रतिव्रता आणि शक्तिशाली होत्या. त्या रोज नदीवर जाऊन मातीच्या भांड्यात पाणी भरवून आणत आणि तेही कोणत्याही आधाराशिवाय. एकदा नदीवर गेल्यावर त्यांच्या मनात क्षणभर विचलन झाले. ऋषी जमदग्नींना हे कळले आणि त्यांनी रागाने आपल्या पुत्रांना आईचा वध करण्याची आज्ञा दिली. सर्वांनी नकार दिला, पण परशुरामांनी वडिलांची आज्ञेचे पालन केले. नंतर ऋषी प्रसन्न झाले आणि परशुरामांना वर मागायला सांगितला. तर परशुरामांनी आपल्या आईला पुन्हा जिवंत करण्याची विनंती केली. अशा प्रकारे रेणुका देवीला पुनर्जन्म मिळाला आणि त्या मातृशक्तीचे प्रतीक बनल्या. आता देवीचं दर्शनाला आलो होतो, तर तिथली आठवण म्हणून आम्ही तिथून बांगड्या पण घेतल्या. फायनली देवीचं दर्शन झालंय आणि मला तर खूपच आनंद होत आहे की लग्नानंतर मी पहिल्यांदाच आली आणि देवीचं खूप छान पद्धतीने दर्शन झालं. सकाळी सकाळी अगदी वातावरण पण खूप छान होतं आणि सहकुटुंब दर्शन झालं आणि खूप समाधान वाटतंय. रेणुका मातेचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही जायला निघालो दत्त शिखरला, जे दत्ताचे जागृत स्थान आहे. दत्त शिखरला पोहोचल्याबरोबरच तिथे एक पालखी आली होती, तर त्या पालखीचं देखील आमचं दर्शन झालं.
दत्तशिखर येथे ही जी आता तुम्ही बघताय ही जागृत धुनी आहे. ही पूर्वापार चालत आलेली आहे. ती कधीच विझत नाही. तर लोकं याला नारळ वाहून, अगरबत्ती लावून पूजा करून तिथे मनोकामना मागत असतात. तसेच मंदिराच्या परिसरात जे महंत महाराज होऊन गेले त्यांच्या समाधी आहेत.